नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दाबेलीची जी रेसिपी आहे ती बघणार आहे, जी आपण गाड्यावर दाबेली खातो आणि त्याची दाबेली आज आपण घरच्या घरी बनवून आपण ती बनवणार आहे। आणि या दाबेलीसाठी मी काही वेगळे पाव आणलेले नाही आहेत। आपण जे रेग्युलर पाव खातो तेच पाव मी यासाठी वापरणार आहे। आणि ही जी पाव होते ही माझी थोडीशी उरलेली होती आणि मग मी ठरवलं की आज आपण याची दाबेली बनवूया, म्हणून मी याची दाबेलीची रेसिपी मी बनवली आहे। आणि दाबेली खूप छान लागते, खाण्यासाठी खूप छान लागते। आता बघू शकता, यासाठी मी बटाटे जे आहे 3 ते 4 बटाटे, 4 बटाटे जे आहे ते मी स्मॅश करून घेतलेली आहे, डाळिंब घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे आणि दाबेलीचा सुहाना दाबेली मसाला मी घेतलेला आहे, तो दुकानमध्ये भेटतो। आणि आपण जी चिंचेची चटणी असते ती घेतलेली, म्हणजे चिंचेचा कोळ ते घेतलेले आहे। आणि यासाठी आपल्याला शेवसुद्धा लागणार आहे, शेवसुद्धा घेतलेली आहे। आणि शेंगदाणे जे आहे ते मी तळून त्यांची टरफल काढून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, बघू शकता। आणि आता हे शेंगदाणे जे आहे ते मी परत पुन्हा तेलामध्ये टाकून यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती घालणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपल्या शेंगदाण्यांना सुद्धा अशी टेस्ट लागेल, म्हणून आपण यावर लाल मिरची पावडर घातली, काश्मीरी लाल मिरची पावडर मी यावर घातली आहे। नंतर आपण यामध्ये चाट मसाला सुद्धा घालणार आहे, थोडासा चाट मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। अशा प्रकारे आपण हे शेंगदाणे जे आहे ते परतून घेणार आहेत। आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घातलं आहे, म्हणजे टेस्ट छान येईल त्याची, म्हणून आपण यामध्ये मीठ घातलं आहे, बघू शकता। अशा प्रकारे हे आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आणि आता हे शेंगदाणे जे आहे ती तयार झाली आहेत, आता मी हे सुद्धा साईडला काढून घेणार आहेत, बघू शकता। अशा प्रकारे आपण शेंगदाणे जे आहे ती तिखट करून घेतली आहेत, जास्त तिखट नाहीत, म्हणजे कलर पण येणार आहे। आणि ह्याच तेलामध्ये मी बटाटे जे आपण स्मॅश केले, उकडलेली बटाटे आहे ती स्मॅश केलेली आहेत। आता ती जी बटाटे आहेत स्मॅश केलेली त्याची आपण आता बनवून घेणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत। आता आपण बटाटे जे आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे, आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे। नंतर आपण स्मॅश केलेली बटाटे जे आहेत ती त्यामध्ये घालणार आहेत। आणि यामध्ये थोडंसं मिरची राहिलेलीच, आपले तिखट आपण टाकलेली होती शेंगदाण्यांना, ती थोडीशी तेलामध्ये राहिलेली आहे, त्यामुळे आपल्या बटाट्याला थोडासा लालसर कलर येणार आहे यामध्ये अगोदरच। नंतर आपण यामध्ये दाबेलीचा जो मसाला आहे तो घालणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे हे परतून घ्यायचे आहेत। आणि नंतर ना कच्ची दाबेलीचा जो मसाला भेटतो, दुकानमध्ये भेटतो, तो आणलेला आहे मी आणि तो यामध्ये घालणार आहे, बघू शकता। या प्रकारे घालणार आहे मी। आता यामध्ये आपण दाबेलीचा मसाला घातलेला आहे आणि आपण यामध्ये तिखटसुद्धा जास्त वापरू शकतो। तुम्हाला जर अजून जास्त तिखट दाबेली हवी असेल तर तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता। ह्यामध्ये मी सुद्धा लाल मिरची पावडर थोडीशी वापरणार आहे, जी काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती आम्ही यामध्ये घालणार आहे। आणि चवीनुसार आपण मीठसुद्धा यामध्ये घालणार आहे, बघू शकता। चांगलं असं परतून झाल्यानंतर ना यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे, बघू शकता। यामध्ये आपण आता मीठसुद्धा घालून घेणार आहे, चवीनुसार घालायचं आहे आपल्याला। आणि मीठसुद्धा यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहे। आणि नंतर ना आपण यामध्ये लाल तिखट घातली आहे, मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, जेणेकरून आपले जी दाबेली आहे ती थोडीशी तिखटसुद्धा लागेल, म्हणून यासाठी मी यामध्ये घातलं आहे। आणि आपण यामध्ये चिंचेचा हे सुद्धा घातलेलं आहे, इमलीची चटणी जी असते ती टाकलेली मी यामध्ये, म्हणजे चिंचेची चटणीच ती टाकली यामध्ये मी, बघू शकता। अशा प्रकारे आपण ही जे आहे असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि आपण घरी सुद्धा चिंचेची चटणी बनवू शकतो आणि विकतसुद्धा आणू शकतो, विकतसुद्धा भेटते। आता हे झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून ती चटणी जी आहे ती ओलसर होईल। अशा प्रकारे आपण थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे। ती चटणी जी आहे ती आपल्याला पावामध्ये घालायची आहे आणि थोडीशी ओलसर असली की ती चटणी त्या पावाला सुद्धा अशी छान अशी चिकटली जाते, म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडी ओलसरच अशी चटणी ही करायची आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण ही चटणी जी आहे ही बनवून घेतली आहे।
आणि आपण आता ही जी आहे ही साईडला काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही जी आहे ही चटणी अशी साईडला काढून घेतलेली आहे. आणि आता आपण जे वापरणार आहेत दाबेलीसाठी ते सर्व यामध्ये घालणार आहे. म्हणजे आपण पावामध्ये ज्याचं स्टफिंग करणार आहे ते सर्व जे आहे ते मी यामध्ये घालणार आहे. शेंगदाणे जे आहे ते घालणार आहे आपण. बघू शकता अशा प्रकारे शेंगदाणे जे आहे ते यामध्ये मी घालून घेतली आहेत. आणि डाळिंबाच्या बिया ज्या आहेत त्यासुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. डाळिंबाची बीसुद्धा यामध्ये खूप चविष्ट लागते आणि दाबेलीसाठी डाळिंबाच्या बिया ह्या लागतातच. म्हणजे डाळिंबाचे जे दाणे असतात ते लागतातच यासाठी. आता हे जे आहे हे सुद्धा मी असे टाकून घेणार आहेत. बघू शकता अशा प्रकारे डाळिंबाच्या बिया आपण टाकून घेतले आहे डाळिंब. आणि यामध्ये आपण वर्ण शेव जरी टाकले तरी चालते, पण मी शेव जे आहे ते आपण पावामध्येच टाकणार आहे. अशा प्रकारे हे पाव जे आहे हे असं मधोमध असं चिरून घ्यायचं आहे. एका साईडने पाव जे आहे ते बंद राहिलं पाहिजे, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित राहील. आता या पावाला आपण ही चिंचेची जो कोळ आहे चटणी जी आहे ती लावणार आहे आपण यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे आपण ही चिंचेची चटणी जी आहे ही अशी दोन्ही साईडने लावून घेणार आहे. तुम्हाला जर तिखट हिरवी चटणी जास्त जर तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा लावू शकता. अशा प्रकारे ही चटणी अशा प्रकारे मी लावून घेतले. बघू शकता आता यामध्ये आपण थोडासा कांदा घालणार आहे. तुम्हाला कांदा जर आवडत असेल तर टाकला तरी चालेल, नाही तर स्किप केला तरी चालेल कांदा. आता यामध्ये आपण बनवलेलं स्टफिंग आहे त्याचं ते टाकणार आहेत. म्हणजे आपण ते बटाट्याच्या चटणीचं जे स्टफिंग बनवलेलं आहे ते घालणार आहे. बघू शकता अशा प्रकारे ते सुद्धा सर्वत्र असं पसरून घेतलं आहे. आणि वर्ण मी शेव घातली आहे. अशा प्रकारे आपलं हे तयार झालं आहे. आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण यावर टाकून घ्यायची आहे आणि हाताने हलगंसं दाबायचं आहे असं. बघू शकता अशा प्रकारे आपला जो मसाला आहे तो साईडला आला आहे. आणि दुसरासुद्धा पाव मी जो आहे तो अशाच प्रकारे कापून याचेसुद्धा अशाच बनवून घेणार आहे. बघू शकता यालासुद्धा आपण इमलीची चटणी जी आहे ती लावून घेणार आहेत. आणि खूपच छान आणि इझी रेसिपी आहे ही, तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल. अशा प्रकारे ही दाबेलीची रेसिपी आपण बनवली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन जर व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि माझा व्हिडिओ दिवसाआड व्हिडिओ असतो आणि नवीन रेसिपी असते, यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता अशा प्रकारेच आपण हे जे स्टफिंग याचं आहे ते सुद्धा असंच भरलं आहे. बघू शकता. आणि आता यावरनं आपण परतसुद्धा कोथिंबीर थोडीशी घालून घेतली आहे. आणि हे जे 2 पाव आहेत ते असे मी तयार केली आहे दाबेलीसाठी. आणि एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवला आहे. आता आपला तवा हा जो आहे हा गरम झाला की यावर मी बटर टाकून घेणार आहे. बटर थोडंसं जास्तच टाकायचं आहे, बटर कमी टाकायचं नाही आहे. आता आपण जे पाव आपण तयार केलेले आहेत ते भाजून घेणार आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घेणार आहेत. बघू शकता अशा प्रकारे टाकून आपण ही भाजून घ्यायची आहेत. दोन्ही साईडने आपण छान अशी भाजून घेणार आहेत. मी थोडंसं बटरसुद्धा वरनं टाकते. बघू शकता अशा प्रकारे आपण जे बनवणार आहे दाबेली ही सर्व बाजूने अशी छान अशी भाजली गेली पाहिजे. आता आपण हिला दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी मारणार आहे. बघू शकता एक साईडनं आपली छान असं भाजलं गेलं आहे. अशा प्रकारे 5-1 मिनिटामध्ये आपले हे जे पाव आपण टाकले ते चांगले असे भाजले जाणार आहेत. मी गॅस करून चांगले असे भाजून घेणार आहेत, म्हणजे चौकडून आपलं छान असं दाबेलीचा पाव जे आहे ते भाजले जातील. बघू शकता अशा प्रकारे आपले हे दोन्ही दाबेली आहेत ती तयार झाली आहेत. आणि अजून त्याला आपण कडेने अशी शेव जी आहे ती लावणार आहे.
बघू शकता अशा प्रकारे आपण याला शेव जी आहे ती कडेने अशी लावणार आहेत. खूप छान अशी लागते. त्यासाठी ही जी शेव आहे ही अशी लावून घ्यायची. आणि जर लागत नसेल तर आपण यासाठी थोडंसं चिंचेचे म्हणजे इमलीची जी चटणी आहे ती थोडीशी लावून घेतली की त्याला शेव ही चिकटली जाते. बघू शकता अशा प्रकारे आपण शेव जी आहे ती याला छान अशी या पावाला लावून घेतली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं हे जे दोन्ही दाबेली जी केली आपण ही तयार झाली आहे. खूपच छान अशी ही दाबेली तयार झाली आहे. हे सुद्धा पावाला मी थोडीशी इमलीची चटणी जी आहे ती लावून घेतली. बघू शकता अशा प्रकारे आपली दाबेली ही तयार झाली आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि घरच्या घरी रेसिपी करून बघा आणि खूपच छान अशी लागते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बघू शकता कशा प्रकारे आपली ही दाबेली जी आहे ती तयार झाली आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.